नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। आता खरोखर शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत हे कर्जमाफी होणार का? याच्यामध्ये शासनाने काही नवीन निर्णय किंवा नवीन नियम याच्यामध्ये टाकलेले आहेत का, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली, परंतु शासन निर्णय अद्याप निर्गमित नाही। शेतकऱ्यांना कर्ज भरावे की वाट पाहावी असा संभ्रम निर्माण झाला। मित्रांनो, राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। मात्र मार्च महिना उलटूनही अद्याप या योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला नाही। शिवाय पीक विम्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी संभ्रमात असून कर्ज भरायची की कर्जमाफीची वाट पाहायची अशा पेचात शेतकरी अडकलेले आहेत। मित्रांनो, राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। मात्र मार्च महिना उलटूनही अद्याप या योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला नाही। शिवाय पीक विम्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी संभ्रमात असून कर्ज भरायचे की कर्जमाफीची वाट पाहायची अशा पेचात शेतकरी अडकलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाख रुपयांचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा 6 मार्चला केली। मात्र या घोषणेचे रूपांतर शासन निर्णयात होत नाही तोपर्यंत बँकाकडे कर्जमाफीची कोणतीही अंमलबजावणी प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही। 30 मार्चला लेखी आदेश नसल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे। 31 मार्चपर्यंत कर्जांचे नूतनीकरण किंवा परतफेड झाली नाही तर सवलतीचा व्याजदर संपवून शेतकऱ्यांवर अधिक व्याजाचा बोजा पडू शकतो। जुने कर्ज थकीत राहिल्यास पुढील खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान जाहीर झाले, पण त्याच्या अटी शर्तींचा आदेश नसल्याने तेही अंधारातच राहिले। त्यामुळे शेतकरी पेचात आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी बँकांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून 30 जूनपूर्वी प्रत्यक्ष लाभ देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले। परंतु घोषणा झाली पण अध्यादेश नाही। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा तीव्र संताप आहे। शासनाने तातडीने शासनादेश काढून 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी किंवा बँकांना वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मृदुंड सोसावा लागणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडले त्यांच्यासाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा झाली। मात्र 31 मार्चच्या आत नवीन कर्ज काढण्यासाठी जुने कर्ज भरणे गरजेचे असल्यामुळे हे शेतकरी सध्या आर्थिक ओढताण सहन करीत आहेत।